संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सध्या नाशिकमध्ये आहे का अशा चर्चा सुरू आहेत। आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसल्याचा दावा तिथल्या काही स्थानिकांनी केलेला आहे। आता या दृष्टीने पोलीस कसा तपास करतात हे पाहावं लागणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर 3 महिन्यांपासून कृष्णा आंधळे फरार आहे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नाशिकमध्ये कृष्णा आंधळेचा शोध सुरू झालेला आहे। याआधी आरोपी कृष्णा आंधळे गुजरातमध्ये गेल्याची सुद्धा माहिती होती, पण आरोपी कृष्णा आंधळेला सध्या नाशिकमध्ये पाहिल्याचा दावा केला जातोय आणि त्याच अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुद्धा आता सुरू झालेला आहे। एकीकडे आज अत्यंत महत्त्वाची पहिली मोठी सुनावणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातली पार पडतीये बीडमध्ये केशच्या न्यायालयामध्ये, आणि दुसरीकडे आता नाशिकमध्ये कृष्णा आंधळेला पाहिलं गेलेलं आहे असं म्हटलं गेलेलं आहे। आता इथल्या स्थानिकांच्या दाव्यानुसार नेमकं कुठल्या परिसरात कृष्णा आंधळेला त्यांनी पाहिलेलं आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। पोलीस या सगळ्याचा कशा पद्धतीने तपास करतायत हे सुद्धा बघावं लागणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। किरण, काय नेमके तपशील याबाबत समोर येत आहेत? पोलिसांनी कशी दखल घेतलेली आहे या सगळ्याची? रिद्धी, खरं तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे। जवळपास 3 महिने उलटत आले, अद्यापही कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये आणि अशी सर्व परिस्थिती असताना तो नाशिकमध्ये असल्याचा दावा काही स्थानिकांकडून करण्यात आलेला आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गंगापूर पोलिसांनी याबाबतची तात्काळ दखल घेत याबाबतची कारवाई सुरू केलेली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे कृष्णा आंधळेचा याबाबतचा जो शोध आहे तो घेतला जातोय। खरं तर स्थानिकांनी केलेल्या दाव्यामध्ये तो या परिसरामध्ये वावरत असल्याचं त्यांना आढळून आलेलं होतं। त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र कृष्णा आंधळे आणि त्याचा आणखी एक साथीदार दुचाकीवरनं फरार झाल्याची त्यांचा दावा आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं आता ठिकठिकाणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे। जे प्रत्यक्षदर्शी आहे किंवा ज्यांनी दावा केलेला आहे अशांना सोबत घेऊन पोलीस आता याबाबतची तपासणी करत आहे। एकूणच जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा फरार आरोपी पोलिसांना 3 महिने झाले हाती लागत नाहीये आणि अशी सर्व परिस्थिती असताना तो थेट नागरिकांना दिसून येतोय आणि तशा पद्धतीचा दावा होतोय। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आता नाशिकमध्ये कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। मागील काळामध्ये देखील नाशिक रोड परिसरामध्ये कृष्णा आंधळे असल्याचा दावा करण्यात आलेला होता, मात्र पोलिसांनी त्याबाबतची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये कुठलंही तथ्य नाहीये अशा स्वरूपाचं एकूणच जो निष्कर्ष आहे तो निघालेला होता। आता पुन्हा एकदा अशा स्वरूपाचा दावा करण्यात आलेला आहे। यामध्ये कितपत तथ्य आहे, पोलीस या सगळ्या अनुषंगाने नेमका कसा तपास करता हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। किरण, या सगळ्यामध्ये जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले ते नेमकं नाशिकमधल्या कुठल्या परिसरातलं हे समजलंय का? पोलिसांनी त्या दृष्टीने कुठली पथकं वगैरे नेमलेली आहेत का तपासासाठी विशेष? रिद्धी, खरं तर गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेला गंगापूर रोड हा जो परिसर आहे यामध्ये हा कृष्णा आंधळे आणि त्याचा साथीदार स्थानिकांना दिसून आलेला होता। त्या सर्व अनुषंगाने परिसरातील चहूबाजूंनी आता पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली। याच परिसरामध्ये असलेला जो सुयोजित गार्डन परिसर आहे त्या परिसरामध्ये असलेल्या इमारतीच्या परिसरामध्ये जे सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहे त्याच्या अनुषंगाने हा तपास केला जातोय। आणि आपण जर बघितलं तर जो सुयोजित गार्डन जी इमारत आहे त्यांच्या कार्यालयामध्ये असलेले जे सीसीटीव्ही आहे त्याचा शोध आता या पोलिसांकडनं जो आहे तो केला जातोय। यामध्ये आणि त्याच्यामुळे आता या पोलीस तपासा अंती नेमके काय तपशील समोर येतात हे वेळोवेळी पुढे तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।